बातमी मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची, कारण मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। जलाशयांमधला पाणीसाठा घटलेला आहे, पाणी जपून वापरा, पालिका प्रशासनाने हे आवाहन केलेलं आहे। बातमी नवी मुंबईमधून आहे। नवी मुंबईच्या खारघर ओवे कॅम्प गावामध्ये भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते। पाणी साठवण्यासाठी प्रत्येक घरासमोर 10 ड्रम पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर इथं असणार आहेत। ओवे कॅम्प गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेल्या पनवेल महानगरपालिकेत पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। आठवड्यातून एकदा येणारा टँकर आणि नळातून अवघ्या काही मिनिटांसाठी येणारं पाणी साठवण्यासाठी नागरिकांनी चक्क 10 ड्रम विकत घेतलेले आहेत। आणि या संदर्भातला त्यांच्या सर्व नागरिकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ओवे कॅम्पात भीषण पाणी टंचाई जाणवते। आपण याच ओवे कॅम्पात आहोत। आपण माझ्या मागे बघतोय, या ठिकाणी ड्रम जे आहेत ते पाण्याने भरून ठेवलेले पाहायला भेटतात। 5 ते 6 दिवसांनी जे आहे यांना पनवेल महानगरपालिकेकडून पाण्याचा पुरवठा होतो आणि त्याचबरोबर सिडको देखील या ठिकाणी पाणी पुरवठा करत असते। परंतु उन्हाळा देखील चालू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मोठी पाणी टंचाई जी आहे ती नागरिकांना जाणवत आहे। पनवेल महानगरपालिका जी आहे ती स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाते, तरी देखील या ओवे कॅम्पवासियांना पाण्याचा सामना जो आहे तो करावा लागतोय। आपल्या बरोबर महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, काय सांगाल, पाणी पुरवठा कशा पद्धतीने या ठिकाणी होतो, काय पाण्याची नेमकी समस्या आहे? आणि आता आम्ही 5 माणसं घरात येऊ, एक माणूस घरात ठेवावं लागते। जर त्या विहिरीवर पाणी अजिबात तर नाहीच, कधी भेटलं तर भेटतं, नाही तर त्या खालीच होते, ते भाडुत्री लोक भरून टाकतात। आणि मग आम्हाला या असे टँकर येतो 8 दिवसातून एकदा, तर ते पण पाणी पुरत नाही आणि नळाचं 4-5 दिवसातून एकदा येतं। माझी इच्छा एकच आहे की रोज पाणी यावं आमच्या गावाला आणि रस्ता तेवढा सुधारून पाणी रोज यावं, बस, बाकी काहीच नाही। आता सध्या पाणी कधी येतंय, कशा पद्धतीने पुरवठा होतोय? पाणी 8 दिवस टँकर आला तर 8 दिवस पुरवायला लागतं आम्हाला पाणी, म्हणजे वापरायचं आहे। पिण्याचं पाणी तर आम्हाला 4 ते 8 दिवसातनं पाणी येतं पिण्याचं। मग आमची इच्छा एकच आहे की रोज पाणी यायला पाहिजे आम्हाला। आमच्याकडे पालिका आहे, महानगरपालिका आहे, रस्ते, लाईट, पाणी ह्या सुविधा करा। आमची घरपट्टी तुम्हाला वर्षाला आम्ही भरतो, घरपट्टी नाही भरली तर तुम्ही ऍक्शन घेता, मग आम्ही काय ऍक्शन घेऊ नये पाण्यासाठी किंवा रस्त्यांसाठी? एवढा सगळा पाठपुरावा करून देखील पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही, तर तुम्ही महिला काही याविषयी या विरोधात काही आंदोलन उभारणार आहात किंवा काय पुढचं पाऊल असणार आहे? नेऊ शकतो पालिकेकडे, का नेऊ शकत नाही? नेऊ शकतो, पण आम्हाला एक आश्वासन आहे बाबा, चला रस्ते आमचे खड्डे ते म्हणजे गटारे वगैरे होत आहेत, रस्ते होत आहेत, तसे पाण्याचे पण होईल, असे एक आम्हाला आशा आहे। नक्कीच पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर पालिकेवर असेल, सिडकोवरती असेल, आंदोलन करणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या त्या महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।